परंतु मला एवढंच सांगायचं आहे की मी एक तर मराठा समाजाच्या विरुद्ध काहीही बोललेलो नाही. मी जरंगेला मात्र उत्तर दिलेलं आहे. कारण मागचे 2 महिने माझ्याविषयी अतिशय काही वाईट भाषेत, गलिच्छ भाषेत त्याची भाषणं होत होती. तुझा खुट्टा उपटीन अमुक तमुक काहीतरी बोलत असेल तर मी काही त्याला उत्तर नको देऊ. त्याला उत्तर मी देणार. टोकाची काय भूमिका त्यांनी मला सांगावं. जरांगेने तुम्हाला शिव्या घातल्या नाही, मला शिव्या घालत होते. त्याच्यामुळे मी बोललो. काय तुम्ही काय बोलण्याचं काही कारणच नव्हतं त्याच्यावर. कारण ते मला सारखे टार्गेट करत. तर मी काय मराठा समाजाच्या विरुद्ध काही बोलतच नव्हतो. 2 महिने तेच बोलत. 14 मीटिंग त्याच्या झाल्या. त्याच्यानंतर मी एक मीटिंग घेतली. तर मी टोकाची भूमिका कुठे घेतली. मला जर वैयक्तिकरित्या जर कोणी हे करत असेल, घाणेरडे मेसेज पाठवत असेल, दमदाटी करत असेल मीटिंगमध्ये काय काय आणि आता त्यांना ते काय बोलले, ते येणार की नाही, काय करणार ते मला काही कल्पना नाही. परंतु एक आहे की आमची सगळ्यांची भूमिका एकच आहे की मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या. त्यांची पण भूमिका आहे. ती बदलली का त्यांनी, ते त्यांना विचारून घ्या. त्यांनी माझा व्यक्ती म्हणून विरोध केला तर मी काही दिवस ऐकत जाईल आणि एखाद्या दिवशी बोलत जाईल. कारण मग लोकांना असं वाटतं की मीच जास्त बोलतो काय. पण तो काय बोलतो आहे, तो किती वाईट बोलतो आहे काय, त्याचासुद्धा लोकांनी विचार करा. आणि किती सहन करायचं आहे हे सगळं काय. आणि आमचं म्हणणं असंच आहे की बा तुम्ही दादागिरी जी काही चाललेली आहे, जाळपोळ चाललेली आहे, ती सगळी थांबवा ना. तर मंडळी, हे होते छगन भुजबळ. राज्यातील सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं अशी मागणी मराठा समाजाने केलेली आहे. मराठा समाजाची ही मागणी पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाने कुणबी नोंदी शोधण्याची मोहीम हाती घेतलेली आहे. आणि अशात आता मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध दर्शवला. तशी सभा त्यांनी अंबडमध्ये घेतली. या सभेनंतर व्यक्तिशः एकमेकांवरती टीका करण्यात आली. छगन भुजबळ रस्त्यावर उतरलेले आहेत. राज्यामध्ये जागोजागी सभा घेताना दिसत आहेत. छगन भुजबळ यांच्या या भूमिकेला पक्षाचा पाठिंबा आहे की नाही याबाबत स्पष्टता नव्हती. अशातच आता छगन भुजबळ यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलेलं आहे. प्रसार माध्यमांशी बोलत असताना छगन भुजबळ यांनी सांगितलेलं आहे की माझ्या पक्षाचा मला पाठिंबा आहे आणि मराठा समाजाच्या आंदोलनावरून मी आधी आक्रमक झालो नव्हतो. मात्र त्यांनी गावबंदी केली, लोकांची घरं जाळली, पोलिसांवर हल्ला झाला. या सर्व घटनांनंतर आम्ही गप्प का बसावं. मी माझी भूमिका घेऊन निघालो आहे. यासाठी मला पक्षाचा पाठिंबा आहे की नाही याबाबत मी विचार करत नाही. दरम्यान मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केलेली आहे. त्यांच्या या मागणीला राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी विरोध दर्शवलेला आहे. त्यांच्या विरोधानंतर मराठा आणि ओबीसी समाजामध्ये तेढ निर्माण होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे असं सांगितलं जात आहे. अशात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकार काय निर्णय घेईल याबाबत आता राज्याच्या राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत. तुझ्यासारख्या सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नाही. ओबीसी सभेतून भुजबळांचा जरांगेंवर हल्लाबोल झालेला आहे. ओबीसी मधून मराठा समाजाला सरसकट आरक्षण देऊ नये यासाठी सर्वात आधी मंत्री छगन भुजबळ यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. अंबड येथील सभेतून छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांच्यावर निशाणा साधलेला आहे. यावेळी बोलताना भुजबळ म्हणाले की मराठा समाजाचे नवीन झालेले नेते, त्यांना हे आरक्षण कळणार नाही. हे त्यांच्या डोक्याच्या बाहेर आहे. कुणाचं खाताय म्हणतोय. अरे तुझं खातोय का? यांना काहीच माहित नाही. अरे आरक्षण काय आहे आधी ते समजून तरी घे. आमचा मराठा आरक्षणाला विरोध नाही. छगन भुजबळ 2 वर्ष बेसन भाकर खाऊन आला असं तो म्हणतो. हो खातो बेसन भाकर, कांदा भाकर आजही खातो, पण तुझ्यासारखं सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नाही असा टोला त्यांनी जरांगेंना लावलेला. आमची सुद्धा लेकरं आहेत, तुम्ही वेगळं आरक्षण घ्या असं भुजबळ म्हणतोय. मराठा समाजाला ओबीसी मधून सरसकट आरक्षण देऊ नये या मागणीसाठी जालन्यातील अंबडमध्ये ओबीसींची जाहीर सभा होत आहे. ओबीसी मधील मराठा समाजाला
सरसकट आरक्षण देऊ नये यासाठी सर्वात आधी मंत्री छगन भुजबळ यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यानंतर त्यांना ओबीसी नेत्यांचा देखील पाठिंबा मिळाला. दरम्यान मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण देऊ नका या मागणीसाठी जालन्यात भव्य सभा आयोजित करण्यात आली. या सभेत भुजबळांची प्रमुख उपस्थिती आहे. तर याच सभेच्या भाषणातून भुजबळ आपली भूमिका मांडलेली आहे. तर मंडळी, या सभेमध्ये कोण काय म्हणालेलं आहे ते बघूया. माजी आमदार आशिष देशमुख यावेळी बोलताना म्हणाले की बबनराव तायवाडे यांच्या नेतृत्वात होत असलेल्या आंदोलनस्थळी सर्वात अगोदर देवेंद्र फडणवीस आले होते. ओबीसींना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी स्पष्ट केलेलं आहे की सरसकटचे दाखले मराठा समाजाला देता येणार नाही. ओबीसी आणि मराठा समाजात तेढ निर्माण करण्याचं काम मनोज जरांगे करत आहेत. त्यामुळे मनोज जरांगे यांनी आपला बालहट्ट सोडावा असं देशमुख यांनी म्हणालेलं आहे. तर बबनराव तायवाडे यावेळी बोलताना म्हणालेले होते की मराठ्यांना सरसकट प्रमाणपत्र देण्यात येऊ नये. मराठा आंदोलकांकडून सरकारवर दडपण आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. राज्य मागास वर्गाकडून अगोदरच ओबीसींमध्ये आहेत, त्याचं सर्वेक्षण करू नये असं त्यांनी म्हटलेलं आहे. काँग्रेस आमदार राजेश राठोड यावेळेस बोलताना म्हणाले की मी राज्यातले साखर कारखाने आणि भटक्या आणि विमुक्त लोकांच्या जीवावर सुरू आहे. ओबीसी नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या विरोधात वक्तव्य थांबवायला हवेत. यापुढे ओबीसी नेत्यांच्या विरोधात बोलत असाल तर मोठा भाऊ असलेल्या लोकांना छोटं करायला वेळ लागणार नाही. तर असं हे आमदार राजेश राठोड म्हणाले. तर ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यावेळेस बोलताना म्हणाले की जरांगेंच्या सभेला तितक्यात तोलामोलाचं उत्तर दिलेलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभा पाहावी. एका सभेवरती आम्ही थांबणार नाही. महाराष्ट्रातील प्रत्येक ठिकाणी अशीच सभा होईल. जरांगे, सभा मोठी झाली म्हणजे आरक्षण मिळत नसतं. भुजबळांकडे या, तुम्हाला ते आरक्षणाचा मार्ग दाखवतील. एक भुजबळ तुम्ही पाडाल तर 160 मराठे आम्ही पाडू असा इशारा यावेळी शेंडगे यांनी दिला. भुजबळ म्हातारे झाले असले तरी सिंह आहेत. भुजबळ साहेब, तुम्ही आदेश द्या. ओबीसींची सत्ता आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. कुर्म्यांचे दाखले देतात ते ताबडतोब बंद करा, अन्यथा 24च्या निवडणुकीत कुठं पाठवायचं हे ओबीसी ठरवेल. पालावरच्या भटक्या विमुक्तांच्या नोंदी का तपासल्या जात नाहीत असे देखील शेंडगे हे म्हणालेले आहेत. लक्ष्मण गायकवाड म्हणाल्यात की विमुक्त भटके ओबीसी जोडा आणि प्रस्थापित मराठ्यांना पाडा. इडापिडा जाऊ दे आणि ओबीसींचं राज्य येऊ दे. आमच्या ताटात तुम्हाला जाऊ देणार नाही. ओबीसींचं राज्य आल्यावर तुमची गरिबी आम्ही दूर करू, पण आमच्या ताटात तुम्हाला जेवण करू देणार नाही. मराठ्यांची गरिबी 2024ला ओबीसींचं राज्य आल्यावर दूर करू असं लक्ष्मण गायकवाड म्हणाले. रासप प्रमुख महादेव जानकर म्हणाल्यात की ओबीसीचा जोपर्यंत पक्ष होत नाही तोपर्यंत न्याय मिळणार नाही. जोपर्यंत ओबीसी समाजाचे पक्ष होत नाहीत तोपर्यंत त्याला अर्थ राहत नाही. तर काँग्रेस भाजपवाले तुम्हाला लुटून जातील असं जानकर म्हणाले.